व्यवस्था पूर्ण केली, हीच संकल्पना आज केंद्र शासन घेऊन संपूर्ण भारतभर चाललेलं आहे. मग हे पटत नाही, हे मान्यच करावं लागेल. मी जी संकल्पना राबवली ती आजही कोणी वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा जे काय पद्धतीचं उद्घाटन केलं तेही बघा आणि मी बोलतो तेही चेक करून बघा. आणि म्हणून आज ह्या परांडा शहरामध्ये संपूर्ण वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, मोठी बाजारपेठ आहे, केंद्रस्थान आहे, सेंटर आहे. आज पाण्यानं सगळं प्रभावित झालेला भाग आहे, नदी नाले ओढे अगदी सुजलाम सुफलाम भाग आहे. त्याला चांगल्या नेतृत्वाची आणि रात्र दिवस काम करणाऱ्या नगरसेवक नगराध्यक्षाची गरज होती आहे. आणि म्हणून हे करण्यासाठी, विकासाच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी आज आम्ही एकटी शिवसेना, आमचा नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार आरपीआय, म्हणजे आरपीआय आणि हे ती पहिल्यापासूनच दोघच आहेत. 2019ला ही दोघच होती, 2024ला आमदारकीला सुद्धा ही दोघच होती आणि आज या नगर परिषदेसाठी हे दोघच आहेत. तिसरा ह्याच्यात मिसळत नाही, कारण त्यांना विकासाचं वावड आहे. त्यांना वाटतं विकास करायचा म्हणजे आमदाराची पत्र किंवा ज्या आमदार निधी किंवा जे काय असेल ते फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असलं पाहिजे, दुसऱ्या माणसानं बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडं. आणि हीच पद्धत आम्हाला ती मोडून काढायची आहे. या ठिकाणी सर्वसामान्य माणूस हा सुखी झाला पाहिजे, त्यानं आपल्याला आपल्या शहराचा अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचे ऑक्सिजन पार्क, अशा पद्धतीचं चिल्ड्रन्स प्ले पार्क, अशा पद्धतीच्या गार्डन्स, अशा पद्धतीचा आपला किल्ल्याचा जो परिसर आहे त्या बोटिंग, अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी इतके दिवस होऊन शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, तो पुतळा तो उभारणं, महात्मा फुलेंचा पुतळा तो उभारणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तो उभारणं, पुतळे उभारणे हेच काम आहे का? आता ते विचारतील, पुढचा प्रश्न त्यांचा सांगतो लगेच, पुतळा उभारला म्हणजे काही विकास झाला का? कारण ह्यांना त्या पुतळ्याचं महत्वच कळणार नाही. कारण त्या पुतळ्यापासून आपण आदर्श घेत असतो, आपल्या संवेदना जागृत होतात. ज्या वेळेस आपण ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापासून जाऊ, ज्यापासून आपण आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जाऊ, ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जाऊ, त्यावेळेस आपण आपल्या मनाला चिंतन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, आपण इतिहासात गेलं पाहिजे. ह्या लोकांचा आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या देशासाठी त्याग काय आहे. समाजामध्ये भांडण लावायचा त्याग नाही केलाय. सगळ्या समाजाला जागृत करण्याचं काम, सुशिक्षित करण्याचं काम आणि समाजामध्ये एक त्यांना स्थान मिळवून देण्याचं काम आज ह्या लोकांनी केलेलं आहे. तो वारसा जपण्यासाठी ह्या पुतळ्याची गरज आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा कळलं पाहिजे ही घटना कोणी लिहिली, शिक्षणाचं महत्व कोणी सांगितलं आणि स्वराज्याची स्थापना कोणी केली. आणि म्हणून ह्या पुतळ्यांची गरज असते. आज पुढे 2-3 ठिकाणी जायचं आहे, भूमलाही जायचं आहे, पुढे रेणापूरला बी जायचं आहे, अहमदपूरला बी जायचं आहे. सगळ्याकडच्या रॅली आहेत. म्हणून ह्या ठिकाणी सभा असा हा भाग नव्हता. फक्त असं वाटू नये की बाबा आमदार साहेब आले काय बोललेच नाहीत, नुसतं आले, हात जोडले, निघून गेले. पण मला वाटतं आज जे आहे 29 तारीख, ही 2 तारखेच्या वादळापूर्वीची शांतता आहे. ही मतरूपी माझे जे लोक उभा राहिलेले आहेत, माझे शिवसैनिक उभा राहिले, माझा मतदार उभा राहिलेला आहे, ते त्यांच्या कृतीतनं 2 तारखेला तुम्हाला दिसेल. आणि 3 तारखेला सकाळी 8-9 वाजल्यापासूनच 20+1 एकट्याच नाही बोलत मी, परत समोरच्याला चॅलेंज आहे माझं. 20+1 जाकीरबाई, ह्याच्यात 1 जर कमी झाला मी गुलाल लावून घेणार नाही. 20+1 21 लोकांना गुलाल लागला पाहिजे. तुम्हाला ह्या ठिकाणी निधीचा, लोक म्हणतात महापूर, की अतिवृष्टी झाली, लोकांना महापुराचा शब्द माहित नाही. आता आपल्या लोकांना कळा महापूर म्हणजे काय असतो. निधीचा महापूर आणल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही. आज ह्याच्यावर 200-250 कोटी दिसतात 2 वर्षात. आपल्या हातात अजून 4 वर्ष आहेत, गुणिले 2. आज जवळपास अजून जर 500 कोटीचा निधी ह्या ठिकाणी आणला तर माझ्या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. आणि ते निधी आणायची जबाबदारी ही एकट्याच आणायची सावंतची असेल. तुम्ही फक्त काही काम करा, निधीचं काय आणा, साकडे घाला. साहेब आपल्याला हे पाहिजे. 8 दिवसात 15 दिवसात जर निधी नाही आणून दिला, मी आमदारकीचा राजीनामा देईन. हे ध्यानात ठेवा. विकासाला निधी कमी पडू देणार नाही.
नगर विकास खातं हे आमच्या नेत्याकडे आहे, काळजी करायचं काय कारण नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळं पुढच्या 5 वर्षात माझा परांडा शहर कसा असेल हे चित्र मला दिसतंय आणि वास्तवात तुम्हाला पुढच्या 2 वर्षात दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हेच वचन देतो. मी माझं वचन पूर्ण करतो. 2 तारखेला तुम्ही तुमचं वचन पूर्ण करा आणि गुलाल घेऊन आपण आपल्या नेत्याकडे जाऊ आणि त्यांना आपला निधीविषयी साकडं घालू. एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अशी सगळे यानंतर सर्व कार्यकर्ते मतदार मागे राहतील. इथून सदावर्तीच्या बिल्डिंग पर्यंत सर्व व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेत साहेब जाणार आहेत. त्यांना पुढे जाऊ द्या, कुणी पुढे जाऊ नका. माईकची वारे माईक पकडा, माईक हे माईक सवय